मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या। दरम्यान रवी राणा यांनी मिश्किलपणे वक्तव्य केलं। आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 वरून 3000 रुपये करू, मात्र त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा। ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून मी 1500 रुपये वापस घेणार, असा मिश्किल दम देखील रवी राणा यांनी दिला। त्याचं खाल्लं त्याचं जगलं पाहिजे, सरकार देत राहतं, सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा यावेळी म्हणाले। पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरासारख्या? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे, अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे। कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं, आणि सरकारनं दिलं घेत राहायचं, पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील, आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल।